नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. आपण आज बोलणार आहोत शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या पुढील राजकीय वाटचाली संदर्भात. आता एकदम पुढील राजकीय वाटचाल म्हणजे त्यांच्या भविष्याविषयी आपल्याला अजिबात चर्चा करायची नाही, परंतु नेमक्या आत्ता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्यासाठी खरंच इच्छुक आहेत का? इच्छुक असले तर त्यांना काँग्रेस पक्ष आडकाठी का घालत आहे? आणि शरद पवारांना राज्यसभेवर ज्या पद्धतीनं बिनधोकपणे तिन्ही पक्षांनी पाठवलं, तसं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हे पक्ष का भूमिका घेत नाही? आणि सत्ताधारी पक्षसुद्धा उद्धव ठाकरेंची जमेल तिथं अडवणूक का करतो? अशा अनेक मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. एकतर वैयक्तिक पातळीवर जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये प्रचंड बिनसलं होतं. 2019मधली सत्ता पक्षाची एकत्रित येऊनसुद्धा त्यांनी काही सरकार स्थापन केलं नव्हतं. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणाने वेगवेगळी वळणं घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि आता पुन्हा अशा टप्प्यावर महाराष्ट्राचं राजकारण येऊन पडलं की उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणामधून सुद्धा सत्तेतून बाहेर पडले. मुंबई महानगरपालिकेची सत्तासुद्धा त्यांच्या हातातून निघून गेलेली आहे. शरद पवार आणि विशेषतः काँग्रेससोबत जाण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय खूप चुकीचा आहे, असा जो प्रचार कायमस्वरूपी केला जातो आहे, त्या प्रचारावर वारंवार शिक्कामोर्तब करावं लागणं आणि तशी परिस्थिती निर्माण करणं हेच एकमेव ध्येय आता शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि भारतीय जनता पक्षाची आहे, असं साधारणपणे चित्र आहे. या सर्व भानगडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो घड्याळा चिन्ह ज्याचा आहे, तो पक्ष जो आता सुनेत्रा पवार चालवतात, तो या सगळ्या भानगडीपासून अलिप्त राहिलेला आहे. आणि अजित पवार असतानासुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या जो काही कलगीतुरा होता किंवा जी काही शत्रुत्व होतं आणि त्यांच्यामध्ये जी चढाओढीची स्पर्धा लागलेली होती, त्यामध्ये फार टोकाची भूमिका अजित पवारांनी घेतलेली नव्हती. सुनेत्रा पवारही घेताना अलीकडच्या काळात दिसल्या नाहीत आणि पुढे दिसण्याची शक्यता कमी आहे. पण राहिलेल्या पक्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये इतकी नकारात्मक का पसरलेली आहे आणि ती केवळ फक्त राजकारणापुरतीच आहे. कारण मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी असे एक विधान केलं होतं की मातोश्रीचे दरवाजे देवेंद्र फडणवीसांसाठी बंद झालेले आहेत का? त्यावर ते असं म्हटले होते की त्यांनी मातोश्रीवरती होणारं जे काही वैयक्तिक हल्ले ते करतायत त्यांनी ते थांबवावेत, आम्ही त्यांना चहापानालाच काय जेवायलासुद्धा बोलू. त्यालाही देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं होतं. मध्यंतरी काही कार्यक्रमामध्ये दोघांची भेट झाली होती, त्यावेळेस त्यांनी हस्तांदोलन केलं आणि वैयक्तिक पातळीवर एकमेकांना जे काही महत्त्व द्यायचं तेही दिलं होतं. पण राजकीय गोष्टीचा जिथं विचार केला जातो तिथं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांच्या विरुद्ध शड्डू ठोकून उभे राहतात, असा गेल्या काही वर्षांमधला अनुभव आहे. आता अर्थातच देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना विधान परिषदेमध्ये जाण्यासंदर्भामध्ये काहीही संबंध येत नाही. पण तरीसुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंची अडवणूक करत आहे, तर ती संधी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये संधी देताना ज्या पद्धतीने काँग्रेस पक्ष अडवणूक करत आहे, तर त्यावर मात्र भारतीय जनता पक्ष कडाडून टीका करत आहे आणि शिवसेनेचे खासदारसुद्धा त्यामध्ये कुठेही मागं पडत नाही. नरेश म्हस्के यांनी एक मध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार आहेत ते. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पक्षाच्या सोबत तुम्हाला जावं लागलं मुख्यमंत्रीपदासाठी, त्याच पक्षाकडे तुम्हाला विधान परिषदेवर जाण्यासाठी अक्षरशः विनंती करावी लागते. याच्या इतकी उद्धव ठाकरेंवर वाईट वेळ काहीच नाही, असं त्यांनी विधान केलं होतं. खरं तर नरेश म्हस्के यांचे अनेक वादग्रस्त विधानं असतात. ते कधीकधी फार चुकीच्या पद्धतीचे पण विधानं करतात. पण या बाबतीत त्यांचं केलेलं हे विधान तंतोतंत खरं ठरलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे यांची काँग्रेस पक्ष आता का अडवणूक करत आहे, हा खरंच प्रश्न आहे. काँग्रेसला दरवेळेस दिल्लीतून सांगितल्यानंतरच काँग्रेसने ऐकायचं का, हा सुद्धा प्रश्न आहे. काँग्रेसचे राज्यातील नेते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपासूनच एक स्वतंत्र भूमिका घेत आलेले आहेत आणि काही वेळा त्यांना दिल्लीहून निरोप येतो किंवा काही वेळा निरोप येतही नाही. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये काँग्रेसने जी एकला चलोरीची भूमिका घेतली, त्यामध्ये केंद्रातली काँग्रेसच्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही. मात्र आता उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा मुद्दा जेव्हा येईल, त्यावेळी काँग्रेस मात्र असं म्हणतो की आम्हाला आधी चर्चा करावी लागेल. खरं तर हे चर्चा करतात म्हणजे कोण बसून चर्चा करतं काँग्रेसमध्ये, हे आजपर्यंत कळालेलं नाही आहे. कारण
त्यांनी तसं खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी हरकत नाही, की काँग्रेस पक्ष म्हणजे आम्ही 5 जण बसून महाराष्ट्रामध्ये चर्चा करतो, आम्ही 5 जण मिळून निर्णय घेतो आणि मग ठरवतो, की उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवायचं की पाठवायचं नाही. अशी काही कार्यपद्धती काँग्रेसची वाटत नाही. काय सगळे फोनवरच सगळे गोष्टी जर ठरणार असतील आणि कोणतरी वरून दिल्लीहून निरोप येण्याची वाट बघत असेल, तर मग उद्धव ठाकरेंना सुद्धा थेट दिल्लीला संपर्क साधावा लागेल. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण उद्धव ठाकरे खरंच दिल्लीला काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधतील का? उद्धव ठाकरेंच्या वतीने संजय राऊत अशी काही बोलणी करतील का? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत. मुळामध्ये या सगळ्या यामध्ये आदित्य ठाकरे जेव्हा विधानसभेमध्ये आहेत, त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे विधान परिषदेमध्ये जाण्यासाठी खरंच इतके उत्सुक आहेत का, की त्यांना काँग्रेसला गळ घालावी लागत आहे आणि काँग्रेसने दिली उमेदवारी किंवा सांगितलं की तुम्ही जायला हरकत नाही, तर उद्धव ठाकरे जातील, अशी काही उद्धव ठाकरेंची खरंच इच्छा आहे का? या बाबतीतही स्वतः उद्धव ठाकरे बोलत नाही, मात्र संजय राऊत यांनी असं वारंवार जाहीर केलं, की सभागृहामध्ये उद्धव ठाकरे यांचं असणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे विधान परिषदेमध्ये जाण्यासाठी ऐनवेळी तयार होतील असे सध्या शक्यता आहे आणि जवळपास तयारच आहे असं आत्ता म्हणावं लागेल. फक्त ते ऐनवेळी तयार झाले असं सांगतील असं मला त्याला दुरुस्त करावं लागेल. त्याच्यामध्ये फक्त त्यांना एवढंच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये कधी महाविकास आघाडी मुंबई महापालिकेच्या वेळेस तुम्हाला काँग्रेसला सोबत घ्यायचं नसतं, तर काँग्रेसला तुम्हाला सोबत घ्यायचं नाही, तुम्हाला काँग्रेसला सोबत घ्यायचं नाही, अशी जी परिस्थिती असते, त्या परिस्थितीमुळे ही महाविकास आघाडी कधी आहे असं वाटतं, कधी नाही असं जे वाटतं आहे, त्यावर काम करण्याची वेळ आलेली आहे आणि नेमकं उद्धव ठाकरेंची विधान परिषदेची वेळ जेव्हा आली, तेव्हा हा मुद्दा प्रकर्षानं चर्चेत आला आणि या पुढच्या काळामध्ये याच्यावर धोरणात्मक अशी निर्णय घेण्याची वेळ महाविकास आघाडीवर आलेली आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या नंतर जर मुंबई महापालिकेचं शिवसेनेला सत्ता मिळाली असती, राज ठाकरे आणि मनसे आणि शिवसेनेला, तर मात्र उद्धव ठाकरेंची भूमिका काय राहिली असती, आता उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे, या बाबतीतही लोक वेगवेगळ्या चर्चा करत आहेत आणि त्याला स्वतः उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत. त्यामुळे एका बाजूला वैयक्तिक पातळीवर सर्वांशी चांगले संबंध असणारे उद्धव ठाकरे राजकारणाच्या सारीपाटावर मात्र कुणालाही नकोसे झालेले आहेत, हे मात्र अत्यंत स्पष्ट झालेलं आहे. अर्थातच काँग्रेस पक्षसुद्धा एक तडजोड म्हणून त्यांना विधान परिषदेवर पाठवायला तयार होईल. पण अंदरकी बात अशी आहे की आता लवकरच शिवसेनेच्या एकूणच मान्यतेबाबतीमध्ये, चिन्हाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही अंतिम निकाल येणार आहे आणि तो निकाल यायच्या आधीच विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे असणं हे सर्वार्थानं योग्य आहे, असं महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांचं मत आहे आणि तसं त्यांनी साकडं उद्धव ठाकरेंना घातलेलं आहे. त्यामुळे इच्छा असो की नसो किंवा इच्छा असेल असंही म्हणा, ज्यांना अनेक लोकांना उद्धव ठाकरेंची इच्छा नाही आहे असं म्हटलेलं सुद्धा आवडत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंची इच्छा असलेली ती त्यांनी प्रगट करावी आणि विधान परिषदेसाठी काँग्रेसला साकडं घालावं किंवा दिल्लीहून त्यांचा निरोप घेऊन या प्रश्नावर ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी आता त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे. न्यूज यात्रावर आपण अशाच वेगवेगळ्या राजकीय विषयांवर रोज चर्चा करतो. आपण त्याला खूप चांगला प्रतिसाद देता. आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.